आता आपण बनवणार आहेत धपाटे हुरड्याच्या पिठापासून। त्याला लागणारं साहित्य हुरड्याचं पीठ आहे, पॅकिंग, मीठ, नंतर लसण लागणार आहे, परत हळद, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, घेतलं काढू। आता या पिठामध्ये पालक, कोथिंबीर मिक्स केली, तिखट, हळद, मीठ पण मिक्स केलं आपण याच्यामध्ये घेणार आहे। सर्वांना नमस्कार। माझं नाव गंगा सागर लोकडगणकर। माझ्या गटाचे नाव तुळजाभवानी स्वयंसहायता गटाचे सदस्य, माझ्या ग्रामसंघाचे नाव नारी शक्ती सदस्य आहे। मी केवीच्या अंतर्गत आम्हाला सोनवणे सरांनी मला स्टॉल लावला होता कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत। मी हे हुरड्याचं पीठ तयार करते, तर ते हुरडा आमच्या शेतातच ज्वारी आहे, त्याची हिरवी कणसं काढून मी ते कणसाचे ते याच्या गवऱ्याच्या आरामध्ये भाजतो आम्ही, आणि ते भाजून त्याला कुटून ते तयार करून मग वाळवून त्याचं पीठ तयार करतो, कारण हुरड्याचं पीठ खूप पौष्टिक असतं। तर हे आपण वडापाव हे असं करतो ना, त्यांना काही आपलं नुसतं खूप भागते, पण तब्येतीला काही सुधारणा होत नाही। पण हे हुरड्याच्या पीठाने मुलांना पण पौष्टिक आहे आणि आपल्याला पण म्हाताऱ्या माणसाला पण पचनाला सोपं आहे, आणि त्याच्यापासून शुगर पण कंट्रोल राहते। तर मी ते मिक्स पीठ तयार करते, हुरडा, ज्वारी, गहू, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, ओवा, जिरे, थोडं सोयाबीन पण टाकते, ते पीठ मिक्स तयार करून ते पिठाचे धपाटे बनवते। बरं, त्याच्यानंतर मला सांगा, आता तुम्हाला ही बनवण्याची पद्धत कशी घेतली, सध्या तुम्ही कसं बनवता? त्याला काय करते, पीठ तयार करते मी, आणि पीठ तयार करून ते पीठमध्ये पालक, कोथिंबीर, परत कांदा, तुम्ही त्याच्यात मेथी पण टाकू शकता। ते पीठ मळून आपण गव्हाचं पोळीचं मळतो तसं, ज्वारीच्या भाकरीचं मळतो तसं नाही मळायचं, पोळीला मळतो का तसं तितकं सैल पीठ मळायचं, आणि नंतर ते असे कपड्यावर थापावं लागते, कपडा वल्ला करून कपड्यावर थापून मग ते भाजायचे कडक, थोडे दह्यासोबत, हिरवी मिरचीच्या ठेचा, शेंगदाण्याच्या सोबत खायचं। आता कसं बेनिफिट मिळतं तुम्हाला? मला असं वाटलं बी नव्हतं काय हुरड्याचे धपाटे होतील आणि इकतील, पण त्याच्यापासून मला चांगला रिस्पॉन्स मिळाला। मुंबईला तुम्ही 35,000मध्ये एका लाखाची कमाई केली। बरं, आता कसं करताय तुम्ही? आता किती लेख विकताय? मी सिटीमध्ये 50 लाख विकते, पण खेड्यामध्ये कसं आहे, खेड्यात लोकांना खायला पण परवडलं पाहिजे, आणि आपल्याला पण थोडंसं राहायचं 30 लाख विकते। बरं, आता पुढे प्रदर्शनमध्ये आहात तुमचं? आता मी कृषी प्रदर्शन आहे कलशमध्ये, तिथं आहे सध्या। बरं, सुरुवात कशी झाली तुमची हे बनवण्यापासून? कोणी तुम्हाला कळवलं असं हे बनवलं? मी कसं सुरुवात तर माझी कृषी विज्ञान केंद्रातूनच झाली धपाट्याचं, कारण प्रगती माझी गटातून झाली उमेद अभियानांतर्गत। पण हे पीठ तयार करायची संकल्पना मला कृषी विज्ञान केंद्र सोनवणे सर यांनी संधी दिली, मी त्यांची खूप आभारी आहे। त्यांनी मला संधी दिली आणि गट तयार म्हणजे स्टॉल लावायची, स्टॉल लावला मी केवीच्या अंतर्गत। तर तिथं आम्हाला वाटलं पण नव्हतं आमचे धपाटे विकतील, पण तिथं पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। गटातल्या महिलांनी 3 तिथं धपाटे केले आणि विकले। तिथं एका महिलेने मला विचारला, 70-80 वर्षाची आजी होती, धपाट्याचं पीठ भेटेल का? म्हणलं पीठ विकतं म्हणल्यावर धपाटे करायचे कमी केले आणि लगेच पीठ पॅकिंग करायला सुरुवात केली। 30 मार्च 2022 पासून मी पीठ पॅकिंगचा व्यवसाय करते। कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? मी ऑनलाईन कुरिअरनं पीठ विकते। माझं पीठ मुंबई, मलकापूर, ठाणे, आता मला गुजरातची पण ऑर्डर आहे, बाहेर पण पीठ विकते। चांगला रिस्पॉन्स आहे। पीठ, खारुडे, कुरडाई सगळं शेतात पिकणाऱ्या सगळ्या वस्तू मागवतात मला कुरिअरनं, सारखेच फोन चालू असते। बरं, काय फायदे होते नेमक्या हुरड्याच्या धपाट्यांपासून? काय फायदे तुम्हाला?
हुरडा खायला चांगला आहे, कारण हुरडाना कसं आहे माहिती का, ताप पण कमी होतं आपला. परत काय फेडला पण आपण हुरडा वापरतो, आणि हुरडा जर भरडून तुम्ही वाळला त्याचं जर हे उपमा केला तर ते पण चांगला असतं, मुलांना पण म्हाताऱ्या माणसांना पण, आपल्याला पण पौष्टिक आहे. पण आपण ते आता सध्या भरड घालण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याचा कोणाला जास्त उपयोग समजत नाही. वर्षभर कसं उपलब्ध मेथीविषयी थोडी माहिती सांगा. वर्षभर म्हणजे आपल्याला ज्वारीचे सीझनमध्ये ते वर्षाचं करून टिकून ठेवावं लागतं. तर मागच्या वर्षी माझी सुरुवात असल्यामुळे माझ्याकडे तेवढं उपलब्ध नव्हतं, पण आता माझ्याकडे भरपूर हुरडा उपलब्ध आहे. मी ते पण कोणी वाळला हुरडा मागितलं तर ते वाळलेला हुरडा